नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शंभूज क्रिएशन या चॅनलवरती. तर बघा, आज आपण राजा राणी कोचिंग मेथडनुसार ओल्ड मेथडच्या फोल्डर ब्लाऊजची आपण इथं बॅक पार्टची ड्राफ्टिंग बघणार आहोत. प्रिया मॅमच्या मेथडनुसार. तर इथे शोल्डर घेतले 15 इंच, छाती 39 आहे, कमर 34 आहे, उंची 15.5 आहे, शोल्डर टू अपेक्स 10 आहे, अपेक्स टू अपेक्स 7.5 आहे, पुढचा गळा 6.5 आहे, मागचा गळा 5 म्हणजे बेल्ट 5 इंचाचा तयार आहे. बाही 7ची, दंडगेर 6.5 आहे आणि रेडी शोल्डर 2.5 इंच आहे. तर या मेजरमेंट नुसार आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग इथं बघणार आहोत. तर अगोदर बॅक पार्टची बघू, त्यानंतर या पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्टची बघू, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ताईंनो. तर इथे मी कार्ड शीट पेपर घेतलाय, दोन्ही बाजूनी स्ट्रेट आहे, सरळ आहे, चेक करून घ्यायचं. आता आपण इथं मेजरमेंट टाकायला सुरुवात करू. तर इथं बघा, आता सर्वात अगोदर आपल्याला शोल्डर घ्यायचे. तर शोल्डर आहे आपले 15 इंच, त्याचं निम्म घ्यायचं आपल्याला इथं. तर निम्म किती होईल? 7.5 इंच. ते इथून बघा, या बाजूकडून आपल्याला 7.5 इंचावर शोल्डरची मार्किंग करायची. आता इथून मी 7.5 इंचावर शोल्डरची मार्किंग करते. त्यानंतर इकडे आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. 2.5 इंच गळा रुंदी कंपल्सरी आहे आणि 1 इंच डाऊन हे देखील कंपल्सरी आहे. तुमचं शोल्डर कितीही असू द्या, साईज कोणतीही असू द्या, तुम्हाला शोल्डरचं निम्म घ्यायचं. तिथून तुम्हाला डाऊन जायचं 1 इंच आणि गळा रुंदी घ्यायची 2.5 इंच. त्यानंतर आपल्याला डीप नेक फॉर्म्युला घ्यायचा आहे, कारण ब्लाऊज आपला डीप नेक आहे. इथं चेस्टचं मार्जिन दिलंय, तर चेस्ट बघा आपली 39 आहे, तर दुसऱ्या लाईन मध्ये येते. तर चेस्ट भागिले 6 प्लस करायचंय अर्धा इंच. ते 39 भागिले 6 करू आपण इथे. तर 6.5 झालं, तर त्याच्यात प्लस करायचा अर्धा इंच, तर 7 इंच झालं. तर बघा, आता आपण इथून जे डाऊन गेलोय 1 इंच, तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि आपलं जो आर्महोल आहे त्याची मार्किंग करायची इथं. तर मी इथं 7 इंचावर आर्महोलची मार्किंग करून घेते बघा. मार्किंग केली. आता आपल्याला छातीची लाईन भेटली इथे. तर इथं आपण सरळ लाईन देऊन घेऊया. त्यानंतर बघा, आपल्याला आता इथं लुजिंग द्यायची किती? तर ही आपली बेल्टवर, मागचा जो बेल्ट आहे पाठीचा त्यावर आधारित असेल. तर बघा, मागचा पाठीचा बेल्ट 5 इंचाचा आहे. आता बेल्ट कशाला म्हणतात? तर इथं बघा, मी एक ब्लाऊजचं जे आकृती ड्रॉ करते, म्हणजे त्यानुसार तुम्हाला समजेल कशा पद्धतीने बेल्ट आहे, आपण बेल्ट कशाला म्हणतो. तर आता हे बघा, बॅक साइड आहे हा. इथे मी आकृती ड्रॉ केली बॅक साइडची. तर इथं बघा, जो गळा आणि कमरचा जो मध्ये भाग असतो त्याला बेल्ट म्हणते बॅक साइडचा. तर तो आपला 5 इंचाचा तयार आहे. तर 5 इंचाचा बेल्ट तयार आहे. इथं ब्लाऊज बॅक पार्ट लुजिंग चार्ट आहे. इथे चेक करायचं बेल्ट आपल्याला कोणत्या लाईन मध्ये येतोय. तर इथे बेल्ट बघा 5 ते पावणे 7च्या लाईन मध्ये येतोय. म्हणजे चेस्ट मध्ये आपल्याला किती प्लस करायचंय? 1 इंच. तर इथं मी चेस्ट मध्ये 1 इंच प्लस करते. 39 इथे 1 इंच प्लस केल्यावर 40 इंच होईल. त्याचा चौथा भाग झाला 10 इंच. इथून आपण छातीची मार्किंग करू 10 इंचावर. इथे मी छातीची मार्किंग करून घेतली 10 इंच आणि पुढे शिलाई मार्जिन घेतली 1.5 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार 2 इंच घेतली तरी काही हरकत नाही. त्यानंतर बघा, आपल्याला इथं आता शोल्डर मायनस करावं लागणार आहे, कारण शोल्डर मायनस केल्यानंतरच आपल्याला आर्महोलचा शेप देता येईल. तर शोल्डर मायनस साठी आपल्याला बॅक पार्टचे 3 मेजरमेंट लागतील. ते म्हणजे मागचा गळा, त्यानंतर नेकचा शेप, म्हणजे मागचा गळा कसा आहे तुमचा, राऊंड आहे का, त्यानंतर रेडी शोल्डर. 3 मेजरमेंट नुसार आता रेडी शोल्डर 2.5 इंच आहे, नेकचा शेप राऊंड आहे आणि मागचा गळा बघा कसा काढायचा. तर मागचा बेल्ट किती आपला 5 इंचाचा तयार आहे. तर आपली ब्लाऊजची उंची 15.5 आहे. त्यामधून मायनस करायचं आपल्याला 5 इंच, तर किती होईल? 10.5 इंच. तर इथं मागचा गळा 10.5 इंच असं लिहून घेऊ. आता आपण शोल्डर चार्ट घेऊ. तर इथे रेडी शोल्डर चार्ट घेतलाय. हा 2 पासून पावणे 3 पर्यंत तुम्ही वापरू शकता. इथे चेक करायचं नेक डीप, नेकचे पॅटर्न आहे. तर बघा, 11 इंच इथे येते. 9 ते पावणे 11 मध्ये आपलं नेकचं मार्किंग येते पाठीमागच्या. तर मायनस किती होतंय आपलं? 3 इंच. मागच्या साईडला म्हणजे बॅक साईडला मायनस होतोय शोल्डर आपलं 3 इंच. तर फुल शोल्डर 15 इंच आहे. त्यातून मायनस करायचं आपल्याला 3 इंच. तर किती झाले? 12. तर याचं निम्म घ्यायचं.
12चं निम्म झालं 6 इंच. तर बघा आता ही शोल्डरची जी लाईन आहे तिथं मी 6 इंचावर एक मार्किंग करते आणि आपल्याला छातीच्या लाईनवर पण सेम 6 इंचावर एक मार्किंग करायची. आता ह्या दोन्ही मार्किंग आपण स्केलनी जोडून घेऊ. तर जोडल्यानंतर या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तर टेप असा ठेवायचा आणि तिथून फोल्ड करायचा. सेंटरवर एक मार्किंग करायची बघा. मार्किंग केली. त्यानंतर इथून आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायची. तर ती कशी करायची? आपल्या साईजनुसार आर्महोल क्रॉस मार्किंग चार्ट बघायचा. ते इथं बघा. तर आपल्या फ्रंट पार्टला पाऊण इंच आणि बॅक पार्टला 1 इंच आहे. तर इथून आपण क्रॉसमध्ये मार्किंग करू 1 इंचावर. मार्किंग केली. त्यानंतर आपण फ्रेंच पाऊने आर्महोलचा शेप इथं ड्रॉ करून घेऊ. इथं बघा जसं सेट होतोय हे मार्किंग तसं मी आर्महोलचा शेप इथं ड्रॉ करून घेते. इथं आर्महोलचा शेप मी ड्रॉ केलाय. हाताने देखील दिला तरी काही हरकत नाही. त्यानंतर बघा आपल्याला आता ब्लाऊजची उंची घ्यायची. तर इथून बघा आता इथं आपण फ्रंट पार्टला ब्लाऊजची उंची जी शोल्डर आहे ते त्याचा सेंटर काढून घेत असतो. पण हा बॅक पार्ट आहे. तर बॅक पार्टला आपल्याला ब्लाऊजची उंची सरळ लाईन पासूनच घ्यायची. ब्लाऊजची उंची किती आहे आपली? 15.5 आहे. त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 1 इंच प्लस करून आपल्याला 16.5 इथं मार्किंग करायची. तर बघा मी ब्लाऊजची उंची जो वरतून कार्डशीट पेपर आहे तिथून ठेवली आहे. अगोदर मी तुम्हाला फक्त फ्रंट पार्टची दाखवत होते. बॅक पार्टची उंची आपण ओल्ड मेथडमध्ये जी सरळ लाईन असते तिथून घेतो आणि त्या ब्लाऊजच्या उंचीमध्ये 1 इंच प्लस करत असतो. त्यानंतर आपल्याला कमरची मार्किंग करायची आहे. तर कमर किती आहे आपली? 34. तर 34चा चौथा भाग घ्यायचा म्हणजे भागिले 4 करू आपण. तर किती आलं? 8.5 इंच. तर इथं 8.5 इंचावर मी मार्किंग करते कमरची. बॅक साईडला 1 इंचाचे टक्स असतात त्यामुळे टक्सचं मार्किंग आणि पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता हे मार्किंग आपण जोडून घेऊ. तर इथं आपली बॅक पार्टची सर्व मार्किंग झालीये. बॅक पार्ट आपल्याला लगेच कट करता येणार नाही. जेव्हा आपण फ्रंट पार्ट ड्राफ्ट करू, कट करू, त्यावर ठेवून चेक करू साइड पार्ट, त्यानंतरच बॅक पार्ट कटिंग होईल. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग बघू. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅक पार्टची ड्राफ्टिंग दाखवली. तर बघा तुम्ही देखील सेम याच पद्धतीने ड्राफ्टिंग करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.